रांगोळीच्या पायघड्या, शुभमंगल, सावधानचे मंगलसूर अशा पारंपरिक वातावरणात मंडईतील साखरे महाराज मठामध्ये तुळशी विवाह सोहळा पार पडला। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून निघालेली मिरवणूक मंडईतील साखरे महाराज मठात येताच उपस्थितांनी राधे कृष्ण गोपाल कृष्णचा जयघोष केला। चौकात मिरवणुकीचे स्वागत करत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुळशी विवाह सोहळ्याचे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, संतोष रसाळ, विजय चव्हाण, गजानन धावडे यासह संगीता रासने, मृणालिनी रासने, राजश्री गोडसे, सुलोचना रासने, सौ लोंढे, श्रीमती खोपडे, साखरे महाराज मठाचे मोडक परिवार व भगिनी आदी उपस्थित होते। वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण चरणी नतमस्तक होत सुख समृद्धीसाठी मागणी मागत होती। भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे। तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते। तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे। तुळशी विवाह म्हणजे वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची प्रजोत्सव प्रथा आहे। यामुळे ट्रस्टतर्फे हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो। दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला। तुळशी वृंदावन आणि श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन रथामधून मिरवणूक काढण्यात आली। दरबार ब्रास बँड मिरवणुकीत वादन करत होते। रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता। समाधान चौक, रामेश्वर चौक, टिळक पुतळा मार्गे साखरे महाराज मठात मिरवणुकीचा समारंभ झाला। त्यानंतर विवाह समारंभ झाला। उपस्थित भाविकांनी श्रीकृष्ण तुळशीचे दर्शन घेतले। मंगलम